नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शेतकरी पुत्र गोरख शिलार. आज सोशल मीडिया करण्याचं थोडंसं आगळं वेगळं कारण. तुम्ही म्हणता की आज काय कारण वेगळं, की थोडंसं 2 मिनटं वेळ देऊन सर्व शेतकरी बांधवांनी एक ऐकावं की माझं काय म्हणायचं मी. तर मला सर्व शेतकरी बांधवांना एक सांगायचं आहे की आपण कुठलीही जर पीक घेत असतो शेतीमध्ये उत्पादन काढायचं असेल तर आपल्याला खताची आवश्यकता खूप लागते. तर सर्व शेतकरी बांधवांचं जर आता ऊसाच्या पिकामध्ये उभा आहे, तर ऊस पिकाला सर्वात जास्त शेतकऱ्यांचं जे वड आहे हे युरियाकडे असतं. आपल्या सर्व शेतकऱ्यांना आपल्याला वाटतं की पिकाला जर युरिया टाकला तर आपल्या पिकाचं उत्पादन वाढतंय आणि खत असा भरपूर प्रमाणामध्ये युरियाचाच वापर करतो आपण शेतकरी. आणि बघायला गेलं तर आज मार्केटमध्ये युरियाचा तुटवडा भरपूर आहे. युरियाचा तुटवडा कशामुळे आहे की बऱ्याचशा भागात बघायला गेलो तर आपण मिश्र खत घेत असतो. DAP असेल, 10-26-26 असेल, 14-35-14 असेल, ह्याच्यामध्ये पण नायट्रोजनचं प्रमाण असतं. पण शेतकरी जास्तीत जास्त कल हे युरियाकडे देतात. म्हणून मला सर्व शेतकरी बंधूंना सांगायचं आहे की ही नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली नॅनो युरिया, हा नॅनो युरियाबद्दल थोडंसं सांगायला गेलं तर बरेचशा शेतकऱ्यांनी वापरलेला नॅनो युरिया आणि बरेचसे शेतकरी वापरत नाहीत. हा लिंकिंगमध्ये येतो म्हणून. तर मला सर्व शेतकरी बंधूंना एक आवर्जून सांगायचे की सोशल मीडियामध्ये आगळं वेगळं सोशल मीडियामध्ये खूप ताकद आहे. जर ज्या शेतकऱ्यांना नॅनो युरियाचा जर रिझल्ट आलेले असतील तर सर्व शेतकरी बांधवांनी कमेंटमध्ये सांगायचे की नॅनो युरियाचे रिझल्ट आलेत किंवा नाही आलेत. जर आलेले असतील तर जे शेतकरी बांधव जे काय वापरत नाहीत तर हे शेतकरी बांधव नॅनो युरिया वापरतील. म्हणून मला सर्व शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की नॅनो युरियाबद्दल आपल्याला काय वाटतंय. मी माझ्या व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालतंय, पण कमेंटमध्ये अवश्य सांगा की नॅनो युरिया चांगला आहे की रिझल्ट आहेत किंवा नाहीत. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.